नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे. नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेसी प्रीती भाव बळे. तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस. नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. प्रस्तुत अभंगातून वैराग्य रागरसिक जगदोद्धारक श्रीमंत श्री तुकोबाराय परमार्थामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्राथमिक अशा प्रकारच्या साधकाला उपदेश करतात, भक्तीचा उपदेश करतात. संतांना उपदेश करण्याचा अधिकार आहे, कारण जो मोठा असतो तो उपदेश करतो. जगामध्ये सर्वात मोठे कोण असतील तर संत आहेत. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. जगामध्ये सर्वात मोठा देव आहे आणि त्या देवापेक्षा खऱ्या अर्थाने मोठे कोण असतील तर संत आहेत. तो देवसुद्धा ज्यांचं दास्यत्व करतो, दास्य करी दासांचे उणे न साहे तयाचे. वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. असा परमात्मा संतांची सेवा करणारा असल्यामुळे खऱ्या अर्थाने विचार केला तर संत हे देवापेक्षा सुद्धा मोठे आहेत. म्हणून ते पामराला उपदेश करतात, विषयी पुरुषाला उपदेश करतात, मुमुक्षूला उपदेश करतात, किंबहुना ते मुक्तांना सुद्धा उपदेश करतात. असा महान अधिकार संत महात्म्यांचा आहे. पण या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे, अतिव महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा उपदेश या अभंगात तुकाराम महाराजांनी केला आहे. आपल्याला वाटतं चांगलं कीर्तन करता आलं म्हणजे भगवंताची भक्ती होते, चांगलं गायन करता आलं म्हणजे आपल्याला भक्ती करता येते, आणि हे जर नाही आलं तर आपल्याला भगवंताची जणू काही भक्तीच नाही करता येणार आणि भगवंताची प्राप्तीच आपल्याला होणार नाही की काय, असं आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं. किंवा परमार्थामध्ये प्रवेश करणाऱ्या प्राथमिक अशा प्रकारच्या साधकाला तर असा विचार निश्चितच अंतःकरणात येत असतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या साधकाला या अभंगातून तुकाराम महाराजांनी उपदेश केला आहे. महाराज म्हणतात, बाबा जरी तुला मधुर अशा प्रकारचं वक्तृत्व येत नसेल, बोलणं येत नसेल, नये जरी तुझं मधुर उत्तर, तुला मधुर अशा प्रकारचं वक्तृत्व याचा अर्थ रसाळ अशा प्रकारची तुझी वाणी जरी नसली, तुझं व्याख्यान जरी शास्त्रशुद्ध अशा प्रकारचं नसलं, आणि दिधला सुस्वर नाही देवे, देवाने तुला जरी सुस्वर दिला नाही, चांगला स्वर दिला नाही, म्हणजे चांगलं गायनही करता येत नाही, तरीसुद्धा घाबरून जाण्याचं काही कारण नाही. तरीसुद्धा आपल्याला साधना करता येते. कारण ज्या भगवंताचं कीर्तन करायचं आहे, ज्या भगवंताचं गायन करायचं आहे, तो परमात्मा या कीर्तना वाचून किंवा अशा प्रकारच्या मधुर अशा सुस्वरभरित अशा प्रकारच्या गायना वाचून भुकेला नाही. नाही तयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. तुकोबाराय म्हणतात, परमात्मा या मधुर अशा प्रकारच्या उत्तराचा किंवा सुस्वर अशा प्रकारच्या केवळ गायनाचाच भोगता आहे असं नाही. खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा भुकेला जर कशाचा असेल तर तो भावाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. त्यामुळे चांगलं कीर्तन करता येत नाही, चांगलं गायन करता येत नाही, एवढ्यावरून मला भगवंताची भक्तीच करता येणार नाही असं कधीही आपल्याला नाही वाटलं पाहिजे. असे कित्येक संत होऊन गेले, भक्त होऊन गेले किंवा आताही आहेत की ज्यांना स्वराचं ज्ञान नसतं, ज्यांना वक्तृत्व कसं करावं याचं ज्ञान नाही, शब्दाची फेक कशी करावी, आपल्या व्याख्यानामध्ये चढ उतार कसे असले पाहिजे, पूर्वपक्ष उत्तरपक्ष कसा असला पाहिजे, सिद्धांत कसा स्थापन करावा, दृष्टांताचं कसं आपण स्पष्टीकरण करावं, आणि रसभरीत अशा प्रकारचं व्याख्यान कसं करावं, सर्व व्याख्यानामध्ये अलंकार कसे आणावेत, नवरसी भरवी सागरू अशा प्रकारचं व्याख्यान कसं करावं, हे बऱ्याच लोकांना जमत नाही. पण याचा अर्थ त्यांनी भक्तीच केली नाही किंवा त्यांना भगवंताचं दर्शन झालं नाही असं होत नाही. तरीसुद्धा भगवंताचं दर्शन आपल्याला होऊ शकतं. कारण भगवान परमात्म्याला केवळ तुमचं चांगलं व्याख्यान आवडतं असं नाही. उलट जर व्याख्यान चांगलं असेल पण अंतःकरणात जर भाव नसेल
तर अंतःकरणात भाव नसताना केलेलं व्याख्यान भगवंताला आवडत नाही. ती भगवंताची खरी कीर्तन भक्ती होतही नाही. ते दांभिक अशा प्रकारचं भजन होतं, ते संतांनाही आवडणारं होत नाही, देवालाही ते आवडत नाही. शुद्ध भावाने आपण केलेलं भजन, शुद्ध भावाने केलेलं कीर्तन, शुद्ध भावाने केलेलं गायन, याच गोष्टी खऱ्या अर्थाने परमात्म्याला संतांना आवडत असतात. म्हणून गायन किंवा कीर्तन व्याख्यान एवढ्यापुरता परमार्थ मर्यादित नाही. खऱ्या अर्थाने आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, त्याला देव दूर नसतो, ज्याच्या अंतःकरणाचा भाव हा शुद्ध अशा प्रकारचा आहे. देवाला काय लागतं? देवाला फक्त भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत, तेवढ्यासाठी नका करू वाताहात गा. देवाला फक्त भाव लागतो, प्रेम लागतं. देव भावाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. आणि म्हणून परमात्म्याला यात चांगलं गायन भजन लागतं असं नाही, त्याला शुद्ध भाव लागतो. म्हणून तुकोबाराय त्या साधकाला उपदेश करतायत की नाही तया विन भुकेला विठ्ठल. परमात्मा विठ्ठल त्याच्याशिवाय काही भुकेला आहे असं नाही. मग येईल तैसा बोल रामकृष्ण, जसं तुला जमेल तशा प्रकारचं तो रामकृष्ण हरी अशा प्रकारच्या या असं नामस्मरण तू करीत राहा. रामकृष्ण हे जे बोल आहेत तू जमेल तशी बोलत राहा. रामकृष्ण हरी हे जे भजन आहे ते स्वरातच केलं पाहिजे असं नाही. जसं जमेल तसं जरी आपण हे रामकृष्ण हरीचं भजन केलं तरी सुद्धा परमात्मा आपल्यावर प्रसन्न होतात. भावयुक्त अंतःकरणाने आपण हे भजन केलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात भजन येत नाही, गायन येत नाही, म्हणून भगवंताकडे गेल्याच्या नंतर भगवंताला तू भजन मला यावं, चांगलं गायन यावं, चांगलं व्याख्यान यावं अशा प्रकारचं काही मागू नको. देवाकडे गेल्याच्या नंतर काय मागावं? तुकोबाराय सांगतायत देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेसी प्रीती भाव बळे. विश्वासेसी म्हणजे विश्वासयुक्त, विश्वासाने, प्रीती म्हणजे प्रीतीने, प्रेमाने, आणि भावबळे म्हणजे भावाच्या निष्ठेच्या बळाने. देवापाशी आवडीची भक्ती मागे, देवाजवळ तू आवडीची प्रेमलक्षणा अशा प्रकारची भक्ती माग. हे मागत असताना अंतःकरणामध्ये देवावर आणि भक्तीच्या संबंधाने विश्वास असला पाहिजे की ही भक्तीच मला खऱ्या अर्थाने तारणारी आहे. या भक्तीसंबंधी भगवंतासंबंधीच आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असलं पाहिजे, प्रीती, भगवंतासंबंधी प्रीती असली पाहिजे. भाव बळे आणि अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे, दृढ विश्वास असला पाहिजे, भावाचं बळ असलं पाहिजे. या भावाच्या बळाने, प्रीतीने, निष्ठेने आणि विश्वासाने भगवंताकडे आपण जावं आणि भगवंताला आपण प्रेमलक्षणा भक्ती मागावी, दुसरं काही मागू नये. कारण भगवंताला भक्ती लागते, प्रेमच लागतं. लोकांना रंजवायचं असेल, लोकांना प्रसन्न करायचं असेल तर त्याच्याकरता मग अनेक प्रकारचे शब्द लागतात, वेगवेगळ्या प्रकारचं व्याख्यान लागतं. परंतु भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर व्याख्यानाची किंवा चांगल्या स्वराने युक्त अशा प्रकारच्या भजनाची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात तो परमात्मा फक्त भावाने प्रसन्न होतो, आनंदी होतं. म्हणून त्याच्याकडे आपण त्याची भक्ती मागावी. त्याने कृपा केली आणि आपल्याला भक्ती दिली तरच ती आपल्याला प्राप्त होते. भगवंताच्या कृपेनेच आपल्याला भक्ती करता येते. म्हणून भगवंताकडे आपण भक्ती मागावी. मज भाव प्रेम देई भक्ती असं चिंतन करावं. जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये चिंतन करतात की हा विचार आम्ही तुलाच सांगतोय असं नाही, तर आमच्या मनाला सुद्धा आम्ही हाच विचार सतत सांगत असतो. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेन दिस. माझ्या मनाला मी हा विचार सांगतो की दिवसेंदिवस हाच निर्धार तू धारण कर. हाच निर्धार घे की भगवंताच्या विषयी भक्ती, भाव, प्रेम, विश्वास, निष्ठा हेच असलं पाहिजे. भगवंताची भक्ती, भावयुक्त भक्ती आपल्याला घडावी.
आणि त्याद्वाराच भगवंताचं दर्शन आपल्याला घडावं, याकरिता माझ्या मनाला मी रात्रंदिवस अशा प्रकारचा हाच निर्धार धारण करण्यासाठी सांगत असतो. म्हणजे आमच्या आयुष्यातही आम्ही हेच केलं. भगवंताला आम्ही दुसरं काही मागितलं नाही, किंवा गायनाला, सुस्वरयुक्त गायनाला किंवा चांगल्या व्याख्यानाला आम्ही महत्त्व दिलं नाही. अंतःकरणामध्ये आपल्या भाव असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, यालाच आम्ही महत्त्व दिलं आणि आम्ही आमची साधना करत आहोत. आणि त्याकरिता आपल्या मनाला आपण सावध केलं पाहिजे. मनातून आपल्या वाईट विकार गेले पाहिजे. मन शुद्ध झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे, शांत झालं पाहिजे, स्थिर झालं पाहिजे. याकरिता आम्ही आमच्या मनालाच वारंवार अशा प्रकारचं समजावून सांगतो की अशी भक्ती करावी, भक्तीची आवड अंतःकरणामध्ये आपल्या असावी, असा विचार आम्ही आमच्या अंतःकरणालाही सांगतो. म्हणून तुलाही आमचं म्हणणं हेच आहे की बाबा, नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. या अभंगाचा विचार केला तर या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परमार्थामध्ये आलेल्या साधकाला काही उपदेश केला आहे. काय काय ज्ञान दिलं आहे तुकाराम महाराजांनी या अभंगातून, आपल्याला काय काय घेण्यासारखं आहे या अभंगातून. तर आपण कीर्तनाला महत्त्व नाही दिलं पाहिजे. आपण चांगल्या प्रकारचं मला गायन करता यावं यालाच महत्त्व नाही दिलं गेलं पाहिजे. आपल्या अंतःकरणाला आपण किती शुद्ध केलेलं आहे, अंतःकरणामध्ये भगवंताच्या विषयी आपल्या किती भाव वाढलेला आहे याचा विचार आपण केला पाहिजे. आपण भगवंताला काय मागतो याचा विचार आपण केला पाहिजे. आणि आपल्या मनाला आपण किती समजावून सांगतो, आपल्या मनाचा दृढ अशा प्रकारचा निश्चय किती झालेला आहे परमार्थासंबंधी, आपल्या साधनेसंबंधी, हा विचार आपण सतत केला पाहिजे. अंतर्मुख अशा प्रकारची ही साधना आपल्याकडून घडली पाहिजे. बहिर्मुख ही साधनं, कीर्तन भजन अशा प्रकारची ही बहिर्मुख साधना आपल्याला आली काय न आली काय फार अंतर पडत नाही. चांगलं गायन आलं तर चांगलीच गोष्ट आहे, चांगलं कीर्तन करता आलं चांगलीच गोष्ट आहे, पण नाही करता आलं तर त्याच्यापासून आपलं काही बिघडलंय असं मात्र नाही. किंवा त्याच साधनांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे असंही नाही, असा विचार तुकाराम महाराजांनी सर्व साधकांना सांगितलेला आहे. हा विचार आपल्या अंतःकरणात प्रकट व्हावा, अशाच प्रकारची आपली साधना आयुष्यामध्ये घडावी, अशी प्रार्थना जगद्गुरु तुकोबरायाच्या परमात्मा श्री विठ्ठलेशाच्या चरणी करून सेवेला पूर्णविराम देऊ.